इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। जय बोलो कुंद आचार्य भगवान की जय। असं थोडा विषय घेतला होता आम्ही ह्याच प्रकरणामध्ये की जे कालाणूचे कालद्रव्याचे 3 प्रकारांनी ज्ञान, शब्दकाल, अर्थकाल आणि ज्ञानकाल। तर हे लावतो आपण दरवेळेस। शब्दकाल म्हणजे क काल हे शब्द, ते शब्दकाल झालं। अर्थकाल म्हणजे काय हो, तो पदार्थ कालद्रव्य। आणि ज्ञानकाल म्हणजे त्याचं जे ज्ञानामध्ये भावभासन झालं ते ज्ञानकाल। तर हे कुठले द्रव्य आहेत हे लावलं हो। शब्दकाल हे कुठलं द्रव्य आहे? हां, असं कधी लावलं नव्हतं। शब्दकाल हे पुद्गल द्रव्य आहे, अर्थकाल कालद्रव्य आहे आणि ज्ञानकाल जीवद्रव्य आहे। म्हणजे एका कालामध्ये 3 द्रव्य आपण, म्हणजे एक शब्द तर सगळ्याच ठिकाणी, असं आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा शब्द आत्मा हा हे पुद्गल द्रव्य आहे, कारण शब्द आहेत ते। जरी आत्मा हे शब्द म्हटलं तरी सुद्धा ते पौद्गलिकच आहेत, म्हणून शब्द आत्मा हे पण पौद्गलिक झाले। तसं अर्थ आत्मा हां म्हणजे निष्क्रिय आहे, बरोबर। हां, मग तसंच घेतलं होतं एक दिवस समयसारमध्ये आपण शिबिरात की ज्ञान आत्मा जाणतो का ज्ञान जाणतंय? मग आत्मा काय करतो असं का म्हणता मग तुम्ही? म्हणजे न्यायक कोण आहे? आत्मा न्यायक आहे, आत्मा न्यायक आहे का ज्ञान न्यायक आहे? ज्ञान पर्याय। हां, असं जेव्हा अभेद करून सांगतो त्यावेळेस आत्म्याला न्यायक म्हणणार तुम्ही, पण जेव्हा सामान्य आत्मा घेतो त्यावेळेस तो निष्क्रिय म्हणतो आपण। त्यामुळे त्याच्यात काही कार्य होत नाही, पर्यायात कार्य होत असतं। म्हणून उपचाराने म्हणलं जाईल की जेव्हा आपण त्याशी अभेद करून म्हणणार त्यावेळेस की आत्मा न्यायक। बरं, आत्मा जाणत नाही तर पर्याय कशी जाणती? म्हणजे कार्य पर्यायात होतं या अपेक्षेने त्याला आपण म्हणतो। हां बरोबर। काय म्हणत होता का योगिता ताई? रेकॉर्डिंग स्टॉप्ड। तर म्हणून जो शब्द आत्मा आहे ते पौद्गलिक आहे, जो अर्थ आत्मा आहे तो निष्क्रिय असल्यामुळे त्याला पण तुम्ही अचेतन म्हणा, कारण ज्ञानाला जर भिन्न काढलं तर आत्मा आणि त्याचे अनंत गुण सुद्धा अचेतनच म्हणले गेले। ज्ञानातच कार्य होतं त्या अपेक्षेने, आणि जेव्हा ज्ञान आत्मा म्हणतो त्यावेळेस तो तेवढाच चेतन आहे, जाणणारा आहे या अपेक्षेने त्याच्यामध्ये। हां, म्हणून तर ते हे घेतलं ना आपण, प्रमेय नाही काय त्या स्वरूप संबोधन मधलं, प्रमेयत्वादी बीरधर्मैर चिदात्मा चिदात्मकः ज्ञानदर्शनतस्तस्मात् चेतना चेतनात्मकः। म्हणजे काय, प्रमेयत्वादी धर्मांच्या अपेक्षेने आत्मा अचेतन आहे, फक्त ज्ञान दर्शनाच्या अपेक्षेनेच आत्म्याला चेतन म्हणलं। म्हणून आत्मा कसा आहे हो, चेतन अचेतनात्मक आहे असं तिथं उपलक्षण देऊन सांगितलं। म्हणजे आत्म्याला कधी हां अचेतन म्हणलेलं कधी ऐकत नाही आपण आत्म्याला, पण अन्य गुणांमध्ये जाणण्याचं कार्य नाही, म्हणून त्या अपेक्षेने आत्मा अचेतन पण आहे। म्हणून सर्वथा लावणं सगळीकडे चुकीचं आहे, म्हणून अनेकांत सिद्ध होतं याच्यातून। पण कोणी अन्य मतवादी म्हणतील की आत्मा अचेतन आहे, तर आपण त्यांना सर्वथा निषिद्ध करत नाही आहे, कारण कथनचित आम्ही सगळ्या दृष्टीने मान्य केलेलं आहे। स्पर्श गुण जर कर्मामध्ये आहे तर जीवामध्ये स्पर्श गुण असतात तर ते त्याला बांधू शकले असते, तर स्पर्श गुणवालं द्रव्य स्पर्श गुणालाच बांधू शकणार। ज्या अन्य द्रव्यामध्ये स्पर्श गुण आहे त्यालाच बांधू शकतो, जीवामध्ये तो गुण नाही, म्हणून जीवाला कर्म बांधत नाही, असं काल घेतलं होतं आपण। तर म्हणून सांगितलं आपल्याला त्या कर्मांचं भय नको। मग आज मला एक जण भेटले, त्यांनी म्हणले की त्या शिबिरमध्ये एक जण आले होते, जैनच, पण कर्मपक्षवाले आहेत ते, कर्माचं सगळं कर्तृत्व मानतात, कर्मच सगळं करतं,
असं म्हणणारे होते. मी म्हटलं मग समोर भेटवून द्यायचं, आपण त्यांचं निरसन केलं असतं. मग ते म्हणले नाही, त्यांनी ऐकलं, त्यांना असं काय विरोध आहे असं नाही, पण कर्माचा पक्ष पकडा जास्त आहे. म्हटलं आम्ही काय मानत नाही असं नाही आहे, कर्माचं पण कार्य मानतो. हां, कर्माचं कार्य मानतो की, पण सर्वथा नाही, कारण जीवाचे परिणाम तिथं कार्य करणार आहेत. जीवाने परिणाम केले नाही तर कर्म काय करणार. म्हणून कर्माने केलं म्हणून जीवाला झालं असं नाही आहे. मी पुरुषार्थ त्यामध्ये माझा करतोय, कर्माने मला काही करवलं नाही. असं म्हणजे अन्यमतवादी पण आपल्या शिबिरात होते असं कळलं. चांगली गोष्ट आहे. पण जर असं त्यांचं कॉन्ट्राडिक्शन आलं असतं तर अजून खुलासा झाला असता, पण हे आम्हाला संपल्यावर समजलं. बरं, नेक्स्ट टाईम आधी बोलवू त्यांना, आपण स्वागत करू. तर थोडंसं मोक्षशास्त्रमधलं वाचत होते मी, की कालद्रव्याविषयी काय विशेष आहे ते. जराशी गाथा घेऊ आपण. पंचास्तिकाची 101 नंबरची गाथा चालू होती. तर त्यात काय सांगितलं होतं. कालोत्यवदेशो सभाव परुवगो हवदिनिचो उपन्न पद्धंसी अवरोधी हंतर ढाई. सांगा काय होता अर्थ. कालोत्यवदेशो, काळ अशा प्रकारचा जो व्यपदेश आहे तो सद्भाव परुवगो हवदी, सद्भावाला दाखवणारा आहे. म्हणजे ज्यांनी काळाचं अस्तित्व नाही मानलं त्यांच्यासाठी म्हणून सांगावं लागलं की काल हे शब्द आहे ते त्या अर्थी तिथं काहीतरी वस्तू आहे. ती वस्तू कशी आहे तर द्रव्यापेक्षेने नित्य आहे आणि पर्यायापेक्षेने उत्पन्न प्रध्वंसी आहे. आणि त्याच्यामध्येच दिहंतर ढाई हे शब्द वापरले, म्हणजे दीर्घ अंतरस्थायी आहे. म्हणजे दीर्घ काळपर्यंत त्याची स्थिती राहिली तरी सुद्धा ते व्यवहार काळ आहे का निश्चय काळ आहे. व्यवहार कालच आहे. मग असं काही थोडंसं माझं चिंतन असं झालं त्याच्यावर की समय म्हणतो ना आपण, समय हे सुद्धा कालाची पर्याय आहे. आणि जे काय तुम्ही म्हणता वर्ष, साल, काय युग, कल्प वगैरे हे सगळे जे आहेत हे सुद्धा व्यवहार कालच आहेत. मग याला काळाची पर्याय म्हणायचं का त्याला काळाची पर्याय म्हणायचं. जे हे घडी, घंटा वगैरे जे काय लावलं ना आपण, वर्ष वगैरे जे आहेत ही काळाची पर्याय कसं म्हणायचं असं मला विचारलं. म्हणजे समयांची मालिका धरून तुम्ही म्हणताय, कारण एका समयामध्ये वर्ष होत नसतो. एका समयात कालद्रव्याचं एकच पर्याय उत्पन्न होणार, त्यालाच तुम्ही समय म्हणता. म्हणजे काय दीर्घ काळापर्यंत मोजताय त्याला तुम्ही ते परिमाण लावताय. काय दिवस, तास किंवा वर्ष, काय समजलं. म्हणजे एक कालाणू जेव्हा परिणमन करू त्यावेळेस त्याचं परिणमन पर्यायाला काय म्हणता, समय म्हणता. मग आता वर्ष हे किती कालद्रव्याचं परिणमन आहे, किती कालाचं परिणमन आहे हो. वर्ष म्हणजे किंवा साल काय तुमचं, महिना म्हणजे हा ना. नाही, समय आहेत की किती कालांचं परिणमन आहे असं मी म्हणाले. किती कालद्रव्यांचं परिणमन आहे. एका कालद्रव्याचं परिणमन जे तुम्ही दीर्घ काळापर्यंत बघताय त्याचं परिणमन सुद्धा साल असू शकतं, काय हरकत नाही. प्रत्येक कालाणूचं आहेच की, नाही असं नाही. पण जेव्हा तुम्ही सांगताय ना की आता या पर्यायाची आयु किती आहे, 50 वर्ष आहे, 100 वर्ष आहे, तर ही जी स्थिती सांगताय ह्याच्यामध्ये सुद्धा त्या काळाचं परिणमन चालू आहे. आणि ते कालद्रव्य जे कालाणू आहे तो एक कालाणू सुद्धा परिणमन करून 50 वर्षापर्यंत एक एक समयालाच उत्पन्न केले त्यांनी. एका वेळेस तर 50 वर्षाला उत्पन्न करणार नाही. मग ही जी मालिका आहे ह्यालाच म्हणायचं दीर्घ अंतरस्थित. म्हणजे दीर्घ काळापर्यंत जे काय त्याचं परिणमन झालं त्याला म्हटलं व्यवहार काल.
समजलं का काय म्हणणं? म्हणजे जरासं मला त्याच्यात वेगळं लक्षात आलं. हां दीर्घकालपर्यंत असल्यामुळे आपण वाटते की आनंद काल हां पण तसं पण घटवलं इथं बरं का ह्यांनी कोण रामजीबाईंनी हां की अनंत काल पण कसं म्हणायचं एकाला. थोडंसं वाचते इथलं. मी सांगितलेलं आत्ता काय हे प्रकरण थोडंसं वेगळ्या व्ह्यूनी आणि ह्यांनी घटवलंय थोडंसं वेगळ्या व्ह्यूनी बरं का. निश्चय कालद्रव्य लोकाकाश के प्रत्येक प्रदेश पर 371 पान आहे जर मोक्षशास्त्र असेल रामजीबाईंचं तर. म्हणजे 40वां सूत्र आहे 5व्या अध्यायातलं. व्यवहार कालाचं प्रमाण सांगतायत की सोनंत समय वह काल अनंत समय वाला आहे. म्हणजे तुम्ही वर्ष वगैरे म्हणता ना त्यामध्ये अनंत समय म्हटलं तरच समजतं की अनंत पर्याय आहेत त्यात. त्यामुळे त्या एका कालद्रव्याचे पर्याय आहेत. काल की पर्याय यह समय है यद्यपि वर्तमान काल एक समय मात्र ही है तथापि भूत भविष्य की अपेक्षा से उसके अनंत समय है. एकाच कालाणूचं परिणमन असं झालंय जे भूतभावीच्या अपेक्षेने जर जोडलं तर त्याला म्हणलं अनंत समय. समय म्हणजे काय वगैरे हे वाचलं होतं आपण. पुढचं वाचते मी. निश्चय काल कशाला म्हणलं? लोकाकाश के प्रत्येक प्रदेश पर रत्नों की राशि की तरह कालाणु के स्थित होने का वर्णन किया है. वह प्रत्येक निश्चय काल द्रव्य है. उसका लक्षण वर्तना है. एक समय में अनंत पदार्थों की परिणति पर्याय जो अनंत संख्या में है. म्हणजे कुठल्या कुठल्या अपेक्षेने परिणमन बघायचं. एका प्रदेशावर एक कालाणू आहे काय काकी थोडंसं सूक्ष्मतेने काय काय आता आपलं याच्या विषयाचं थोडंसं बाहेर जाऊन म्हणा. एक कालाणू आहे त्याचं परिणमन कालाच्या अपेक्षेने. या कालाणूचं परिणमन या द्रव्यामध्ये काय झालं किंवा ह्या द्रव्याची पर्याय काय प्रगट झाली या अपेक्षेने कथन. आणि कुठल्या प्रदेशावर स्थित आहे हा कालाणू त्या प्रदेशावर किती द्रव्य आले त्यांच्या परिणमनाच्या अपेक्षेने. म्हणजे असं वेगळं वेगळं त्यांनी खुलासा करून सांगितलंय. एक समय में अनंत पदार्थों की परिणति जो अनंत संख्या में है उसके एक कालाणु की पर्याय निमित्त होती है. एका समयामध्ये अनंत पदार्थांचे परिणमन चालू आहे. या एका प्रदेशावर किती पदार्थ आहेत? अनंत पदार्थ आहेत. गुण नव्हे पदार्थ किती आहेत? आकाशाच्या एका प्रदेशावर किती पदार्थ आहेत? अनंत परमाणू असू शकतात ना. त्या अनंत परमाणूंच्या परिणमनामध्ये तो एकच कालाणू निमित्त असू शकतो. म्हणून उपचाराने म्हणलं गेलं अनंत कालाणू आहेत. म्हणजे त्या त्या परमाणूंच्या परिणमनामध्ये तो एक एक कालद्रव्य निमित्त म्हणला तर एकाच प्रदेशावर अनंत कालाणू आहेत असं पण म्हणलं जाईल. काय म्हणायचं? उपचारच. एकच कालाणू असताना सुद्धा अनंतांच्या परिणमनात त्याचं सहकार्य आहे म्हणून. हां बरोबर. पदार्थांच्या परिणमनाकडून जर कथन केलं तर अनंत कालाणू असं म्हणलं जाईल उपचाराने. मुख्य अर्थात निश्चय कालाणू द्रव्य की संख्या असंख्यात है. लोकाकाशामध्ये किती कालाणू द्रव्य आहेत तर असंख्यात आहेत. तर ह्याच्यात थोडंसं पुढचं चांगलं घेतलंय बरं का. सगळं वाचावं वाटतंय पण होय की अजून वाचल तसं अजून खुलासा वेगळा वेगळा होत जातो क्षयक्षमामध्ये. म्हणून मी काय दुसऱ्याला वाचलं तरी काय वाटत नाही मला. होय बरोबर आहे. संस्कार होतो लक्षात राहते सगळं चांगलं. ऐकलं का काय म्हटलं? जरी एकदा वाचलाय तरी सुद्धा अनेक वेळा वाचा एक ग्रंथ. परत परत क्षयक्षम वेगळा उघाड होत जातो. 7-8 वेळा झाली तरी होय वाचून घेते. होय मला पण वाचायला पाहिजे. बरं काय म्हणताय? ते ऊर्ध्वतेच्या अपेक्षेने असं घेता येईल का? म्हणजे एकच कालाणू म्हटले एकच कालाणू म्हणला तर ऊर्ध्वता सामान्य झालं आणि त्याचं परिणमन जर घेतलं तर ऊर्ध्वता विशेष म्हणायचं. प्रत्येक पर्यायाकडनं जर बघितलं तर ऊर्ध्वता विशेष म्हणायचं. मग हे कालद्रव्याच्या अपेक्षेने कथन झालं. बरोबर आहे. 376 पानावर घेतलंय. आता ते सगळं उपसंहार करायलेत ना त्यामुळं सगळं ग्रॉस वर्णन घेतलंय त्यांनी आता सगळ्या द्रव्यांविषयी. मी फक्त कालद्रव्याविषयी वाचते. कालद्रव्य प्रत्येक अणुरूप है
अरूपी है, अस्थि रूप से है परंतु काय रहित है. काय काय घेतलं? अणुरूप आहे, अरूपी आहे, अस्थिरूप आहे, काय रहित आहे, नित्य आहे, अवस्थित आहे आणि अजीव पदार्थ आहे. सांगा 6. अणुरूप आहे, अस्थिरूप आहे, काय रहित आहे, पुढं काय हो, नित्य आहे, अवस्थित आहे आणि अजीव पदार्थ आहे. अवस्थितमध्ये काय घ्यायचं? असंच घेतलंय, नित्य आणि अवस्थित दोन्ही एकातच घेतलं. नित्य और अवस्थित है, अजीव पदार्थ है. आता स्थित आहे म्हणा एका ठिकाणी, अवस्थित आहे म्हणजे असं त्याच्यामध्ये हलनचलन नाही. नित्य आहे म्हणजे त्याचा नाश होत नाही. वह समस्त द्रव्यों के परिणमन में निमित्त है, काल द्रव्य को स्थान देने में आकाश द्रव्य निमित्त है. परस्पराला प्रत्येक द्रव्य निमित्त आहेत म्हणतो ना, तर जसं मला आकाश द्रव्य जागा देते तसंच कालाणूला सुद्धा कोणीतरी निमित्त आहे बहिरंगामध्ये. म्हणजे कालाणूचं कार्य पण प्रतिसमयाला चालू आहे, तर तिथं पण उपादान आणि निमित्त व्यवस्था आहे. उपादान कोण? कालद्रव्य स्वयं, आणि निमित्त कोण? आकाशद्रव्य जागा द्यायला निमित्त. पुद्गलाचं काय निमित्त? कालाणूला प्रत्येक द्रव्यावर सांगा की तसं लागल. पुद्गल द्रव्यात क्रियावती शक्ती आहे. कालाच्या कार्यामध्ये पुद्गलाचा काय रोल? क्रिया करायची त्यांना म्हणजे परिणाम व्हायला पाहिजे. मग ते पुद्गलाचं उपादान झालं. काळासाठी परिणाम होण्यासाठी कालद्रव्याचं परिणमन स्वयं चालू आहे, ते समजून घेण्यासाठी पुद्गल द्रव्य निमित्त आहे. बरोबर. म्हणजे आता घड्याळाचा काटा फिरला हे तुम्हाला समजल्याशिवाय काळाचं परिणमन झालं हे ज्ञात होत नाही, म्हणून सांगितलं पुद्गलाचा सुद्धा तिथं रोल आहे. अजून जीवद्रव्याचं काय निमित्त? कालद्रव्याचं परिणमन झालं हे समजण्यासाठी जीवामध्ये सुद्धा झालंय ना परिणमन. काय? अज्ञानाचा नाश झाला, ज्ञानाची उत्पत्ती झाली म्हणजे परिणमन झालंय. मग जीवाचं कार्य उपादान रूपाने जीवात झालं, पण हे परिणमन झालेलं सुद्धा समजतं तिथं काळाचं कार्य कालामध्ये, आणि निमित्त रूपाने जीवामध्ये झालेलं परिणमनावरून कालद्रव्याचं सुद्धा ज्ञान होतं. इतक्या वर्षाचं झालंय. बर. म्हणजे जीव पुद्गल, हां ते पुद्गलाचं कळणार की पुद्गलामध्ये परिणमन झालेलं कळतंय. हो ना, म्हणजे पुद्गल निमित्त कसं होतंय हे कळतंय, पण जीव कसं निमित्त होतंय पुद्गलाचं लावता आलं की जीवामध्ये काळद्रव्याचं परिणमन झालं उपादान रूपाने, तिथे जीव निमित्त कसा? कारण साई द्रव्यांमध्ये उपादान निमित्त आहे असं जिथं जिथं कार्य घडतं त्या ठिकाणी. मग तसं जीवाचं जे काय संसारी अवस्था नष्ट झाली आणि तरुणपण म्हातारपण जीवामध्ये नाही आहे ना, सगळं शरीराच्या अवस्था आहेत, त्यामुळं परत ते पुद्गलाकडेच गेलं. मग जीवात झालेलं परिणमन म्हणजे संसारी जीव मुक्त झाला. मग परिणमन काय झालं? अल्पज्ञ होता सर्वज्ञ झाला. ह्याच्यामध्ये हे सुद्धा दिसून येत आहे, म्हणजे तुम्हाला समजून घ्यायचं आहे कालद्रव्याचं परिणमन झालंय आणि त्याच्या निमित्तात तुम्हाला अशी जीवामध्ये पर्याय दिसून येते. जीव पुद्गल धर्मद्रव्य सांगा. धर्मद्रव्याचं सहकार्य आहे का कालद्रव्याला? कालद्रव्य तर अचल आहे, क्रियावती शक्ती नाही आहे कालद्रव्यामध्ये. मग धर्मद्रव्य काय करतं, अधर्मद्रव्य काय करतं? ज्या ठिकाणी ते परिणाम झाले तिथं स्थिर राहण्यासाठी किंवा कालद्रव्याला कुठं मदत करतं? अधर्मद्रव्य. जीव पुद्गलाला करतं की, कालद्रव्याला अधर्मद्रव्याची मदत नाही आहे, म्हणजे काय त्याची गरज पडत नाही. काय दीपाली भावी? उदाहरण आहे असणारच. कसं धर्म अधर्मद्रव्याचं कार्य तर जे स्वयं उद्युक्त झाले त्यांच्यासाठी ते कार्य. मग कालद्रव्य तर होतच नाही आहे. काय स्थिर राहिलं म्हटलं तरी सुद्धा गमनपूर्वक स्थिर राहणाऱ्याला धर्मद्रव्य मदत करते.
कालाचं ते घेतलं होतं मागं आपण एकदा. कालद्रव्यासाठी म्हणजे हे धर्म अधर्मद्रव्य ज्यांच्यामध्ये क्रियावती शक्ती नाही त्यांच्यासाठी निमित्त नाही ठरत. त्यामुळे धर्म अधर्मद्रव्याचं कार्य तिथं नाही लागत. आणि आकाशद्रव्याचं सांगितलं जागा देण्यासाठी निमित्त आहे कालाणूला, आणि कालद्रव्य स्वयं उपादान रूपाने परिणमन करते. कालद्रव्य को स्थान देने में आकाश द्रव्य निमित्त है. एक आकाश के प्रदेश में रहे हुए अनंत द्रव्यों के परिणमन में एक कालाणु निमित्त होता है. काय वाचले? एक आकाश प्रदेश में रहे हुए अनंत द्रव्यों के परिणमन में एक कालाणु निमित्त होता है. इस कारण से उसे उपचार से अनंत समय कहा जाता है. हेच घेतलं आपण मगाशी. काय समजलं सांगा योगिता ताई? आकाशाच्या एका प्रदेशावर अनंत द्रव्य आहे, त्यांच्या परिणमनामध्ये किती कालाणू निमित्त? एक कालाणू आहे. तर म्हटलं जाईल उपचाराने अनंत कालाणू तिथं कार्य करतायत. उपचार से अनंत समय कहा जाता है तथा भूत भविष्य की अपेक्षा से अनंत है. काल की एक पर्याय को समय कहते हैं. म्हणून कालद्रव्याचं कार्य तर त्याच्यामध्ये चालू आहे स्वतःमध्ये, पण निमित्त रूपाने आपण त्याला आपल्यामध्ये सुद्धा कसं लावतोय हे दाखवलं. 385 पान आहे. कालद्रव्याची सिद्धी करतायत. जीवाच्या गुणांचं परिणमन चालू आहे की नाही? म्हणजे गुणांचं परिणमन चालू आहे ना. मग गुणांच्या परिणमनामध्ये उपादान तर ते स्वयं आहेत आणि निमित्त कालद्रव्य आहे. प्रत्येक द्रव्याच्या परिणमनात आहे. ॲक्च्युली मग धर्मद्रव्यात सुद्धा नाही, धर्मद्रव्याचं उपादान ते झालं. मग इथं पण जीवद्रव्याचं उपादान आहे त्याच्यामध्ये. फक्त परिणमन झाल्यावरनं आपल्याला समजतंय काय, किंवा कालद्रव्य आहे म्हणून समजतंय ह्यांच्यामध्ये परिणमन झालं. करता नाही आहे, निमित्त आहे. हां, त्या रूपाने स्थिर राहण्यासाठी सुद्धा सिद्धांमध्ये कालद्रव्याचं परिणमन आहे, निमित्त. चालतं. तर 385 पानावर घेतले मोक्षशास्त्रमध्ये कालद्रव्याची सिद्धी करतायत. द्रव्य कायम रहकर एक अवस्था छोड़कर दूसरी अवस्था रूप से होता है उसे वर्तना कहते हैं. काय कळलं? द्रव्याची जी एक अवस्था नष्ट होऊन दुसरी अवस्था उत्पन्न झाली त्याला म्हणलं वर्तना. इस वर्तना में उस वस्तु की निज शक्ति उपादान कारण है. बरोबर? क्योंकि यदि निज में वह शक्ति न हो तो स्वयं न परिणमे. सिद्धांत सांगा. जर स्वतःमध्ये ती शक्ती नसेल तर परद्रव्य परिणमन करू शकत नाही. सिद्धांत सांगा. नहि असती शक्ती कर्तुम अन्येन पार्यते. जर माझ्यामध्ये तशी शक्ती नसेल तर परद्रव्य मला तसं परिणमन करू शकत नाही. उदाहरण काय? अभव्य जीवामध्ये शक्ती नाही आहे तर कितीही त्याला निमित्त मिळू देत बहिरंगामध्ये देवशास्त्र गुरु, तरी सुद्धा तो जीव मोक्षाला जाऊ शकत नाही. म्हणून स्वतःमध्ये शक्ती असेल तर बहिरंगात आलेल्याचं निमित्त म्हणलं जाईल. पण मीच जर नाही परिणमन करू शकत तर, जसं पुद्गलामध्ये चेतन रूपाने परिणमन करण्याची शक्तीच नाही आहे, त्याला किती जीव मिळाले तरी सुद्धा त्याला चेतन बनवू शकत नाही. गुणच नाही आहे, शक्ती म्हणजे. बरोबर. काय म्हणताय? मग इथं आपण धर्मद्रव्याचं उदाहरण घेऊ शकतो का? नाही. कसं लावायचंय आपल्याला? कालद्रव्य उपादान आणि काळासाठी धर्म अधर्म मदत काय करणार? करू शकत नाही. म्हणजे धर्म अधर्म द्रव्यात परिणमन चाललंय त्यांना कालद्रव्य मदत करते हे दाखवतोय आपण निमित्त रूपाने. पण कालद्रव्याचं स्वयं परिणमन होत असताना धर्म अधर्म द्रव्य काय करते? म्हणजे त्यांचा काय रोल आहे का तिथं? हां, कारण ते तर फक्त मदत करतायत क्रियावती शक्ती असणाऱ्यालाच.
म्हणून त्यांचं तिथं काय कार्य नाही. मी काय सांगत होते, हां, जर शक्ती नसेल स्वतःमध्ये तर परद्रव्य मिळून सुद्धा, म्हणून म्हणलं ना, सहस्त्र सहकारी कारण मिळाले तरी सुद्धा कार्य कधी होतं, जेव्हा त्याची उपादानामध्ये तशी योग्यता प्रगट झाली तेव्हाच कार्य होतं. काय म्हणले अनिता काकी? म्हणजे मिळाले की अनेक गुरु मिळाले, अनेक वक्ते मिळाले, अनेक ग्रंथ मिळाले, अनेक उपदेश मिळाले, सम्यक दर्शन का नाही झालं? म्हणजे निमित्त तुम्हाला करू शकत नाही. तुमच्यात शक्ती असेल तर ती प्रगट झाल्यावर म्हणलं जाईल बहिरंगामध्ये असणारं त्याला निमित्त. बरोबर. म्हणजे एकाच देवदर्शनाच्या निमित्तात सुद्धा अनेक भाव घालवले आपण. देवदर्शन केलं नाही का, पण तरी सुद्धा माझी शक्ती प्रगट झाल्याशिवाय बहिरंगामध्ये त्याला निमित्त असा आरोपच देता येत नाही. म्हणून म्हटलं की जर शक्ती असेल, यदि निजमेव शक्ती न हो तो स्वयं न परिणमे. त्रिकाली उपादान हे उपादान आहे, साधन नाही आहे. म्हणून जरी तुमच्याजवळ आत्मा आहे तुमचा उपादान कारण, पण तरी सुद्धा तुम्हाला सम्यक दर्शन का नाही झालं? एवढ्या वर्षामध्ये, एवढ्या भवामध्ये, एवढ्या काळ गेला तरी सम्यक दर्शन का नाही झालं? तुमचा आत्मा तर तुमच्याजवळच आहे, अनादीपासून आहे, मग आजपर्यंत सम्यक्त्व का नाही झालं? उपादान आहे, निमित्त आहे बहिरंगामध्ये, तरी सुद्धा का नाही झालं? होणार तर तुम्हालाच होतं. मग हां, त्यावेळेसची ती योग्यता म्हणा, किंवा जेव्हा कार्य घडणार आहे तेव्हाच तिथं बहिरंगामध्ये त्याला निमित्त असा आरोप दिला जाईल, अन्यथा नाही. तशी रचनाच झाली नाही. आणि सांगितलं त्रिकाली उपादानात कार्य होत नसतं, क्षणिक उपादानामध्ये. म्हणजे अनंतरपूर्व क्षणवर्ती पर्यायाचा अभाव झाल्यावर त्या समयाच्या योग्यतेमध्ये कार्य होतं. मग तशी पर्याय अजून प्रगट झाली नव्हती म्हणून कार्य झालं नव्हतं. हां, म्हणजे म्हणलं ना, तो उंदराचा जीव आहे, त्याच्याजवळ आत्मा नाही आहे का? हो, जाऊ दे, निगोदी जीव आहे, त्याच्याजवळ आत्मा नाही आहे का? मग सम्यक दर्शन का नाही झालं? त्रिकाली उपादान असताना सुद्धा. अनादी काळापासून त्रिकाली उपादान तुमच्याजवळ आहे. अनिता काकी काय म्हणले? मरीचीच्या जीवाचं उदाहरण सांगा. मरीचीला सम्यक दर्शन का नाही झालं? मग त्याच्याजवळ त्रिकाली उपादान नव्हतं का? मग तरी पण का नाही झालं? कारण त्रिकाली उपादानात कार्य होत नाही. मग कुठं झालं? महावीरांच्या अवस्थेमध्ये. आता तिथं त्याच्या आधी पण झालं, त्रिपृष्ठ नारायण झाले म्हणल्यावर त्याच्यापूर्वी पण कुठेतरी सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. म्हणजे म्हणायचं की त्रिकाली उपादान हे निष्क्रिय असतं, त्याच्यामध्ये कार्य होणार नाही. मग तिथं कार्य झालं त्यावेळेस बहिरंगात जे अनुकूल रूपाने परिणमलं त्याला निमित्त म्हणलं जातं. आणि एक काय ना ते सिद्धांत काय, नही वस्तू शक्तयः परमपेक्षन्ते. वस्तूची शक्ती पराची अपेक्षा करत नाही. म्हणजे माझ्यात जर जाणण्याची शक्ती आहे तर मला जाण्यासाठी पराची गरज नाही आहे. आणि जर माझ्यात शक्ती नसेल तर परद्रव्य मिळून सुद्धा मला जाणून देऊ शकत नाहीत. म्हणून म्हणलं की सम्यक दर्शन होण्याची शक्ती माझ्यात आहे तर ती प्रकट होणारच. तर बहिरंगामध्ये कोणी मला प्रकट करवलं असं नाही आहे. त्यामुळं माझ्यामध्ये शक्ती असेल तर कार्यसुद्धा माझ्यामध्येच होणार. पहले यह सिद्ध किया है कि किसी भी कार्य के लिए दो कारण स्वतंत्र रूप से होते हैं, इसलिए निमित्त कारण संयोग रूप से होना चाहिए. म्हणजे उपादान कारण आणि निमित्त कारण हे दोन्ही असतातच. अतः उस वर्तना में निमित्त कारण एक वस्तु है, उस वस्तु को कालद्रव्य कहा जाता है. प्रत्येक द्रव्याच्या परिणामामध्ये निमित्त कालद्रव्य आहे. और फिर निमित्त अनुकूल होता है. जे काही निमित्त असतं ते अनुकूल असतं, त्यालाच तर निमित्त म्हटलं जातं. प्रतिकूल असतं का हो? म्हणजे समजा मी देवदर्शन करते
आणि इतकं भाव भरून आलेत असे की सम्यक्त्वाच्या सन्मुख झालो, पण तेवढ्यात फोन वाजला बरं का, आणि प्रायोग्य लब्धीपर्यंत जाऊन म्हणले पुन्हा बाहेर आलो. तर मला देवदर्शन सम्यक दर्शनाचं कारण का नाही ठरलं? हां, मग निमित्त नाही आहे का तिथं? कालद्रव्य निमित्त आहे, देवशास्त्र गुरु निमित्त आहेत, मग तरी सुद्धा सम्यक दर्शन का नाही झालं? कारण ते असताना सुद्धा जी पर्याय प्रगट झाली त्याच्यामध्ये ते तसे निमित्त म्हणले गेले. म्हणजे जरी मी माझा उपयोग बाहेर घालवला तर ते कार्य सुद्धा झाले. मग ते कार्य होण्यामध्ये पण बहिरंगामध्ये निमित्त आहे काय ना काय. मग आता हे मोबाईल निमित्त म्हणा, त्या निमित्तात मी काय झाले, फोन वाजला म्हणून देवदर्शन सोडून आपण त्या बाह्य क्रियांमध्ये अडकलो, बाह्य शब्दांमध्ये अडकलो, तर वंचित राहिलो स्वभावापासून. म्हणून एका वक्त्याने असं घटवलं होतं की म्हणले प्रायोग्य लब्धीपर्यंत जातो म्हणजे काय पुरुषार्थ करतोय आपण. आणि तर काकी एखादा जीव 5 लब्धी सांगा. आणि करण लब्धी काय? पहिला क्षयक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, प्रायोग्य लब्धी आणि करण लब्धी. प्रत्येकामध्ये कार्य काय काय होते माहिती आहे आता आपल्याला. प्रत्येक लब्धीतून पुढं सरकताना जीवाची किती विशुद्धी असते, किती कर्मांची निर्जरा असते, म्हणजे काय म्हणायचं ते अनुभाग किती घटत जातो, वाढत जातो, साताचा वगैरे शुभ प्रकृतींचा. म्हणजे हे सगळं कार्य करण्यासाठी विशुद्धी कारण आहे ना. मग इतकं कार्य करून काय म्हणायचं 34 बंधापसरण झाली तुमच्या प्रायोग्य लब्धीमध्ये, ते काय बिना विशुद्धी. हां, अंतकोडाकोडीपर्यंत स्थिती घटवू शकतो तो जीव. 70 कोडाकोडी बांधली असेल ना कधी, तर त्या परिणामांच्या पुरुषार्थांमध्ये ते कर्म अंतकोटाकोटीपर्यंत येतात सगळे. जे काही पुढं बांधणारे कर्म आहेत ना त्यांचं अपसरण होत जातं. अपसरण म्हणजे बंधातून नष्ट होत जातात काही प्रकृती, जसं नरक गती, गत्यानुपूर्वी याचं बंधापसरण होत आहे. म्हणजे आता ते बांधले जाणार नाहीत अशी विशुद्धी असते त्या ठिकाणी. असे एकूण 34 प्रकृती, 34 प्रकारचे बंधापसरण असतात. प्रत्येक विशुद्धीच्या काही काय म्हणायचं त्याला, विशुद्धीची स्थानं अशी आहेत की थोडी विशुद्धी झाल्यावर नरकगती गत्यानुपूर्वीचं अपसरण झालं, आता ती बांधली जाणार नाही. असं पुढं गेल्यावर असाता सुटलं, यशस्कीर्ती सुटलं, असं वगैरे ते बघावं लागेल, मला पण लय माहीत नाही. पण त्या प्रकृतींना अपसरण करत जातो. म्हणजे सांगितलं त्या जीवाची विशुद्धी आहे. प्रायोग्य लब्धीत गेला तरी सुद्धा पुरुषार्थ केला म्हणून गेलाय. आणि मग इतकं विशुद्धी वाढवून, म्हणजे समजा समयसार शिबिरला तुम्ही बसला होता ऐकायला, आणि मग अशी विशुद्धी झाली असं ऐकायला लागलोय आपण, आणि काय म्हणायचं तिथं तल्लीन होऊन गेलाय. आता काय 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 हां, अपकर्षण वेगळं. अपकर्षण म्हणजे स्थिती घटवणे, अपसरण म्हणजे बंध होणार नाही. आता बंध अपसरण असं नाव आहे त्याचं, बंधापसरण म्हणजे आत्ता तेवढ्या काळासाठी बंद होणार नाही अशी विशुद्धी तिथं असते. पुन्हा तो जर त्या विशुद्धीतनं खाली आला तर पुन्हा बांधली जाते असं. तर काय सांगत होते मी? हां, म्हणजे तुम्ही जर आता तो जीव अध्ययन करतोय, वाचतोय, ऐकतोय, आणि अशी विशुद्धी वाढत गेली आहे ना, काय म्हणायचं त्याच्याशी एकाग्र झालाय, आपलं चिंतन करतोय, आणि अशामधून समजा करण लब्धीत गेला तर सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो. पण म्हणले तुम्ही बरोबर मोबाईल आणता ना मंदिरमध्ये, तर ते तुम्हाला असं खाली घसरवणारं ठरतं. म्हटले प्रायोग्य लब्धीपर्यंतचा पुरुषार्थ करून तुम्ही बस रिंग वाजली की काय झालं उपयोग, धाड 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 खाली येतो असा. म्हणजे किती भयंकर असं वाटलं ते त्यांनी जे घटवलं ना, खूप चांगलं वाटलं की किती आपल्याला पुरुषार्थ करून तिथंपर्यंत पण येऊ शकलो. आणि असं एका बस क्षणामध्ये खाली यायला किती वेळ लागला हो. पुन्हा तुम्हाला पुरुषार्थ करावा लागणार. म्हणून सांगतायत असली साधनं. काल आमचा रात्री तोच विषय झाला की
मंदिरात आणायचं कशासाठी, आणलं तर चालू कशाला ठेवायचं, ते वाजलं तर त्याच्याकडे उपयोग कशाला द्यायचा. म्हणजे काय आपण करायला काय आलोय, भवाचा नाश, आणि परत ते मंदिरात येऊन सुद्धा भवभ्रमण वाढवण्याचं कार्य चाललंय. म्हणून सांगितलं असलं करणं योग्य नाही. हा काय म्हणताय. उपसर्ग जो होता त्याच्याने जो मुलींना केवळ ज्ञान होतं, मग ते प्रतिकूल ठरायचं का अनुकूल ठरायचं. आता त्यांचा उपयोग स्वतःमध्ये स्थिर आहे तर ते सुद्धा निमित्तच. हा उलट कर्म निर्जरा व्हायला ते पण निमित्त ठरलं म्हणतो ना. अधिक रूपाने निर्जरा होते जेव्हा उपसर्ग येतो. जसं ती बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली रावणाला, जी 6 महिन्यांनी होणार होती सिद्ध, ती 8 दिवसात सिद्ध झाली. मग का झाली हो. उपसर्गाला तो चांगला का वाईट विचारतायत जयश्रीमा. म्हणून असं तुम्हाला म्हणायचं आहे का की फोन वाजलं तर मंदिरमध्ये चांगलं का वाईट. नाही ते फोन नाही, म्हणजे बाकीच्या ठिकाणी प्रतिकूलता ही तर चुकीचंच आहे. हा बरोबर. ते साधा मेसेजचा जर टोन वाजला ना तरी सुद्धा लोकांचं चित्त, कोणाचा मेसेज आलाय, काय इम्पॉर्टंट आहे का, काय पैसे आले का, द्यायचे आहेत का, कितीतरी विचार सुरू होतात हो. मग येतोय मंदिरात आपलं निर्विकल्प व्हायला आणि विकल्प घेऊनच बसल्यावर जवळ. म्हणून तेवढं नियम करा म्हणतात माताजी की सगळीकडे नेताय जाऊ देत पण मंदिरात तरी आणू नका. आणलात तर त्याला सरळ एरोप्लेनवर टाकायचं आणि त्याच्याविषयी निर्विकल्प राहावा बाहेर पडेपर्यंत. असं आमच्या पप्पांना सांगितलं तर आमचे पप्पा दिवसभर मोबाईल ऑफ करून बसले होते आणि मी आपलं त्यांना फोन करते काहीतरी सांगायला, शास्त्र सुरू झालंय या वगैरे. म्हणजे अति निर्विकल्प आम्हीच विकल्पात. बरं चला तर हे नंतर वाचू. काय सांगितलं याच्यामध्ये, काय समजलं. कालद्रव्याचं परिणमन तर स्वतःमध्ये त्याचं चालू आहे उपादान रूपाने, आणि त्याच्या निमित्तात अन्य द्रव्यांमध्ये परिणमन होताना दिसून येतं. त्याच्यात परिणमन करवत नाहीत पण कालाची सिद्धी कशी होते ह्याच्यासाठी सांगितलंय त्यांनी. अजून वाचायचं त्याला आपल्या भरपूर आहे. म्हणजे अन्य द्रव्यांमध्ये परिणमन होतंय हे दिसून येतं तर ते कालद्रव्याच्या परिणतीचं दिग्दर्शन करतायत. म्हणजे जसं म्हणलं की लोखंड गंजलं म्हणजे तिथं कालद्रव्य आहे. पुद्गलावरनं तर सहजतेने समजतं आपल्याला की कालद्रव्य आहे. म्हणजे हे समजून सगळं काय फायदा आपल्याला. कालद्रव्याचं कार्य कालद्रव्यामध्ये आहे. तुम्हाला काय तुम्हाला फायदा समजून. म्हणजे कालद्रव्य माझ्या चेतनेचं परिणमन करवणारं नाहीये. मला चेतन ठेवणारा कोण आहे हो. मी स्वयं आहे. मग कालद्रव्य मला न चेतन बनवतो न चेतन बनवतो. जर करता असता तो तर मला परद्रव्य रूप करायला पाहिजे, परिणमन करवणारा असता तर. अचेतनाला चेतन बनवायला पाहिजे. जसं ते स्टोरी येते ना त्या 4 मित्रांची. ते विद्या शिकून निघाले जंगलातनं आणि तिथं तो सापळा पडला होता. आणि मग त्यांनी काय केलं म्हणले एकाला एक विद्या येत होती, एकाला दुसरी विद्या येत होती. स्टोरी आहे बरं का. तर ती एकाने विद्येने काय केलं त्या सगळ्या सापळ्याला गोळा केलं आणि त्याला एक ढाचा बनवला. दुसऱ्या मित्राने काय केलं त्याच्यामध्ये मांस भरला आणि आता ते असं रूप तयार झालं. काय म्हणायचं अखंड एक प्राण्याचं रूप तयार झालं. आता तिसरा काय म्हणतो मी त्याच्यामध्ये चेतना घालतो. कसं घालायचं असते हो शिकून या जाऊन त्याच्याकडं. आणि त्यांनी तो बनवलेला सापळा होता वाघाचा आणि त्यांनी त्यात प्राण ओतले. तर म्हणले तो वाघ डरकाळी फोडून समोर येऊन उभारला. म्हणजे असं अचेतनाला चेतन बनवू शकत नाही ह्याच्यासाठी सांगतेय मी. कोणी अशी जीवरूपी विद्या त्यामध्ये घालू शकत नाही. जरी किती निमित्त असतील प्रबळ तरी सुद्धा एक द्रव्याला दुसऱ्या द्रव्यरूप करू शकत नाही. म्हणून सांगितलं कालद्रव्य शिकवतं आपल्याला की स्वतःच्या स्वभाव रूपानेच तुम्ही परिणमन करू शकता, परद्रव्य रूपाने नाहीच. म्हणून स्वभावाला जाणा. जाणा
कालद्रव्याप्रमाणे हा मी आत्मा देखील शुद्ध आहे, सिद्ध आहे, अरूपी आहे, अस्तित्व गुणवाला आहे, नित्य आहे, अवस्थित आहे, माझा कधीही नाश होणार नाहीच. परद्रव्य माझा करता नाहीच, मी पराचा करता नाहीच. अकर्ता अभोक्ता स्वरूपोहम. चेतन चेतन स्वरूपोहम.